शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीचार्ज करण्यात आला। सेल्लोडमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली आणि त्यानंतर संतापलेल्या अब्दुल सत्तारांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले। अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीमार केला आणि धक्कादायक बाब म्हणजे कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबरड मोडा। 1000 पोलिसांचा बंदोबस्त असून 50,000 लोकांना मारायला काय हरकत आहे, असंही सत्तार म्हणाले। नेमका सत्तार त्यावेळी काय म्हणाले पाहूया। नौटंकी लोक जे आहेत ते फक्त नाटक करतात, त्यांना कुत्र्यासारखं मारा। जे गद्दार असेल, जे प्रोग्राम मध्ये फक्त धिंगाणा घालण्यासाठी येणार आहे, खाली बसा, अरे खाली बसा, हे पुढचे मारा त्यांना 2-4। हे समोरचं जे आहे ना, याला पहिले घ्या, नडी धरा त्याची आणि जर घूड घडून द्या, 2 मिनिटात बसतो। हे पोलीसवाले, त्यांना लाठीचार्ज करा पाठीमागच्या लोकांना, इतका मारा का त्यांची घाटी तुटून जाईल। मारा त्यांना, हे पाय सर्व लोक हाना त्यांना, हाना हाना। हे पोलीसवाले, जा पाठीमाग, हाना त्यांना। हे खाली बस साल्या, तुझ्या बापाने कधी पाहिला ना कार्यक्रम? तू राक्षस आहे का? माणसाची औलाद आहे, माणसासारखा कार्यक्रम घ्या, जागावर बसून तुम्ही आनंद घ्या। बरं खाली, हे पोलीस, 1000 पोलीस आहे, हाना यांना 50,000 लोकांना काय फरक पडतो? पैसा खाली, तुझ्या घरी असं उभं राहतो का? तुझ्या आई वडिलाचा पिक्चर पाहतो का? पैस खाली। हा, यांना दुसरी भाषा कळतच नाही। तुम्ही तुमच्या आई बापाची औलाद असाल तर खाली बसा, नसाल तर घरी जा तुमच्या। तुम्हाला मी बोलावं का या म्हणून? विरोधकांनी कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्यासाठी पाठवलेलं होतं अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। तसंच जर हे वक्तव्य केलं नसतं तर तिथे मोठा अनर्थ घडला असता असंही सत्तार म्हणाले। तसंच कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तारांनी दिली आहे। काल सिल्लोड शहरामध्ये रात्री गौतमी पाटलांची लावणीचा कार्यक्रम होता। काही विरोधी पक्षाचे 5-25 हुल्लडबाज लोक तिथे पाठवून तो कार्यक्रम फेल व्हावा, कार्यक्रमामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम आणि विशेषतः त्याला उधळण्याचा कामाचा काही लोकांचा कट होता, त्या 5-25 लोकांचा। त्यांना कंट्रोल करण्यासाठी आमची ग्रामीण भागाची जी बोली आहे त्या शब्दामध्ये मी बोललो आणि याच्याबद्दल ही कोणाच्या मनामध्ये काही थोडीफार शंका कुशंका झाली असेल तर मी निश्चित त्याची दिलगिरी व्यक्त करेन। त्या कार्यक्रमात जो सिल्लोडमध्ये होतोय त्या फेस्टिवलला गालबोट लावण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, परंतु मी जे शब्द बोललो या त्या शब्दाच्या बाबतीत कोणाचे मन दुखली असतात तर परत एकदा मी त्याची खेद व्यक्त करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।